कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत. गुन्ह्यामध्ये मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी. अपहरणानंतर भिवंडीतील बापगाव परिसरात आढळला होता मुलीचा मृतदेह. कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षामध्ये 2 गुन्हे. यापूर्वीही अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये अटक. सध्या तो जामिनावर बाहेर होता. आरोपीला फाशी देण्यासाठी प्रयत्न करू. कल्याण अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. पीडित कुटुंबियांची घेतली भेट. सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट. पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर. पत्नीला अटक. सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा. हिंगोलीमध्ये घरगुती वादातून पोलीस कर्मचाऱ्याकडून कुटुंबियांवर गोळीबार. पत्नीसह मेहुणा, सासू, मुलावर गोळ्या झाडल्या. पत्नीचा जागीच मृत्यू. आरोपी पोलीस कर्मचारी फरार झाल्याची माहिती. बीड सरपंच हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडला तत्काळ अटक व्हावी. मंत्री धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा. संदीप क्षीरसागर यांची मागणी. जरांगेंनी बीडमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सरकार आरोपींना वाचवत असल्याचा आरोप. जरांगेंनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचीही घेतली सांत्वन परभेट. नागपुरात विदर्भातील भाजपा आमदारांचा गडकरींच्या हस्ते सत्कार. कार्यक्रमाला मुनगंटीवारांची दांडी. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा. माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याच्या चर्चा. केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रामध्ये कोकाटेंचा पालकमंत्री असा उल्लेख. भुजबळ कुटुंबियांसोबत कौटुंबिक संबंध. भुजबळ आमच्यासाठी कायम मोठे नेते राहिलेत. शरद पवारांसोबतच्या अनेक संघर्षांमध्ये ते सोबत होते. सुप्रिया सुळेंकडून भुजबळांचं तोंड भरून कौतुक. बेस्ट बसच्या खासगीकरणाला ठाकरे गटाचा विरोध. बेस्ट बसचे कर्मचारी आज काळी फीत लावून निषेध करणार. बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार.